नमस्कार मंडळी. आज मी बनवला आहे एकदम मऊ जाळीदार आणि तोंडात विरघळणारा असा सॉफ्ट ढोकळा. आणि खरं सांगायचं तर ही रेसिपी माझ्यासाठी सुद्धा नवीनच होती, कारण हा ढोकळा मला शिकवला आहे माझ्या मेल शेफने. आणि ते स्वयंपाकात इतके प्रो आहेत ना की किचनमध्ये आले आणि काही मिनिटातच अगदी परफेक्ट ढोकळा तयार करून दाखवला. मी तर फक्त बघतच राहिले. सुरुवात केली त्यांनी एका बाउलमध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेऊन. त्यात ॲड केली पाव चमचा हळद, पण खूप जास्त नाही हां, फक्त सुंदर येलो कलर यावा इतकीच. मग टाकल्या 2 ते 3 चिमूट साखर, कारण ढोकळ्याला हलकीशी गोड चव आली की टेस्ट अजूनच छान लागते. आता तुम्ही ज्यानुसार बेसन पीठ घेता त्यानुसार तुम्हाला साखर याच्यामध्ये ॲड करायची आहे, कमी जास्त गोड प्रमाणात. तुम्हाला कशी आवडते त्यानुसार. मग हे मिक्सचर छान एकजीव करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हलकं हलकं पाणी ॲड केलं. व्यवस्थित असं ते मिक्स करून घेतलं, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी एक फाईन पेस्ट तयार होईल, जी जास्त जाडसरही नसेल आणि जी खूपच जास्त पातळही नसेल. पाणी जरा घाबरतच टाकलं, कारण की जास्त कन्सिस्टन्सी पातळ नको आहे. मग त्यात थोडंसं तेल ॲड केलं आणि गरजेनुसार अजून थोडी हळद ॲड केली, जेणेकरून कलर एकदम टेम्प्टिंग दिसेल. आणि मग रवीने छान एकजीव करून घेतलं. मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर गॅसवर एका साईडला मी टोप ठेवला आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं. आता ते पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर टोपावर प्रॉपर प्लेट ठेवायची, जी प्रॉपर फिट होईल भांड्यावर. आणि त्याच्यावर आपल्याला आपण जे ढोकळ्याचं मिक्सचर तयार करतोय ते मिक्सचर टाकायचं आहे, म्हणजे ते प्रॉपर त्या ताटलीमध्ये बसलं पाहिजे, जेणेकरून वाफेच्या सहाय्याने तो ढोकळा तयार होईल. आता या ठिकाणी मी लिंबाचा रससुद्धा ॲड केला आहे. तर मी या ठिकाणी 1 लिंबू घेतलं आहे आणि ते लिंबू मी याच्यामध्ये मिक्स केले, कारण की आंबट स्वादसुद्धा ढोकळ्याला आला पाहिजे, जेणेकरून ढोकळ्याची टेस्ट अजून छान लागते. म्हणजे गोड आणि आंबट असा स्वाद येतो ढोकळ्याला. आणि आता हे मिक्सचर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा पॅकेट इनो ॲड करायचं आहे, कारण मी क्वांटिटी कमी घेतली. तर आता या ठिकाणी इनो ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याच्यावर थोडंसं असं पाणी सोडायचं आहे, जेणेकरून तो इनो असा फुसफुसतो. त्याच्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते आपलं फायनल मिश्रण आहे ढोकळ्याचं. त्यानंतर आपण ते ह्या प्लेटमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे, असं ॲड करून घ्यायचं आहे. खूप जास्त क्वांटिटी नाही घेतली आहे, कारण आपल्याला तो ढोकळा नंतर स्टीमच्या सहाय्याने म्हणजे वाफेच्या याने फुगून येतो. तर आपण याच्यावर प्लेट ॲड केली आणि त्याच्यावर एक दगड ठेवला आहे, जेणेकरून वाफ बाहेर पडली नाही पाहिजे. आता इथे आपल्याला सिरप तयार करायचं आहे. तर ढोकळ्याचं सिरप तयार करण्यासाठी मी इथे 4 मिरच्या घेतल्यात आणि त्या अशा उभ्या आडव्या व्यवस्थित कापून घेतल्यात, जेणेकरून आपलं जे सिरप आहे ते थोडंसं गोड थोडंसं तिखट बनेल. तर मी इथे एक बारीक टोप घेतला आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता तेल गरम झाल्यानंतर हलक्या आचेवर आपल्याला मोहरी टाकायची त्याच्यामध्ये आणि थोडंसं जिरा ॲड करायचं आहे, जेणेकरून मोहरी आणि जिऱ्याचा व्यवस्थित तडका बसेल. त्यानंतर मी इथे टाकली आहे कढीपत्ता. ढोकळ्याचं सिरप आपण जेव्हा तयार करायला घेतो तेव्हा आपल्याला जिरं मोहरीचा तडका आणि त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरचीचा थोडासा तडका टाकून मग ते सिरप आपण तयार करून घ्यायचं. कारण हे जे सिरप आहे ना ते ढोकळ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ढोकळा जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला त्याचा घास लागत नाही, कारण ढोकळा ड्राय असतो. त्याच्यामुळे हे सिरप खूप इम्पॉर्टंट असतं. आता मी या ठिकाणी पाणी ॲड केलं आहे, कारण आपण सिरप तयार करून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये साखर ॲड केली आहे, जेणेकरून आपला ढोकळा आहे तो अजून सॉफ्ट आणि आंबट गोड चव येईल त्याला आणि खूप छान टेस्ट लागेल. थोडासा तिखटसुद्धा होईल, त्याच्यामुळे मिरच्या ॲड केल्यात. आता इथे मी ढोकळ्याचं झाकण काढून घेते. आपला ढोकळा रेडी झालेला. काही वेळातच आपला ढोकळा एकदम सुंदर फुलून तयार झाला. तर ढोकळा परफेक्ट शिजला आहे की नाही हे चेक करायचं असेल तर त्यात सुरी घालून पाहिजे. जर सुरी क्लीन बाहेर आली तर ढोकळा रेडी, नाहीतर अजून थोडा वेळ स्टीम करायचा. मग गरमागरम ढोकळा बाहेर काढून त्यावर तयार केलेलं सिरप छान पसरवायचं. यामुळे ढोकळा खूप सॉफ्ट आणि ज्युसी होतो, नाहीतर खाताना कोरडा वाटतो आणि घास लागतो. मी या ठिकाणी ढोकळा उलटा करून त्याच्यावर आता सिरप ॲड केलं आहे आणि सिरप सगळीकडे पसरून घेतलं आहे, जेणेकरून ते पूर्ण आतपर्यंत मुरेल. त्यानंतर मग मी याचे असे छोटे छोटे क्यूब्स कापून घेतलेत. तर आपल्याला असा उभा आणि आडवा ढोकळा कापून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि शेवटी ढोकळा कापून घेतल्यानंतर म्हणजे सुरीच्या सहाय्याने कापून घ्यायचा. तुमच्याकडे मोठी सुरी असेल तर उत्तम, लहान सुरी असेल तर मग अशा पद्धतीने क्यूब्स करून घ्यायचे. शेवटी क्यूट छोटे क्यूब्स कट केले आणि बघा ना, एकदम बाजारात मिळतो तसं सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा तयार झाला आहे घरच्या घरी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच इझी, टेस्टी आणि युनिक रेसिपीजसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.